बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्या 2 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्याकडून अटक. जळगाव जिल्ह्यात काही समाजकंटक दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर अग्निशस्त्रांचा वापर करत असल्याच्या पार्श्वभूमीवर माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर श्री महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला अशा व्यक्तींची गोपनीय माहिती संकलित करून त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश निर्गमित केले. सदर आदेशाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राहुल गायकवाड यांना गोपनीय सूत्राकडून खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की उमरटी गावाकडून कृष्णापूर ते मामलदे मार्गे चोपड्याकडे 2 संशयित इसम एका मोटरसायकलवरून विना परवाना गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजवण्याच्या उद्देशाने येत आहेत. सदर माहितीची खातरजमा केल्यानंतर उमरटी गावाकडून येणाऱ्या एका संशयित मोटरसायकलला हिरो होंडा काळ्या रंगाची निळे पट्टे असलेली क्रमांक MH19 S9450 थांबवून त्यावरील 2 इसमांना शेताफीने ताब्यात घेण्यात आला. अटक करण्यात आलेल्या संशयितांकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावं राहुल कुंवरसिंग पावरा वय 22 वर्ष राहणार उमरटी तालुका चोपडा जिल्हा जळगाव, गणपत प्रभाकर कीर्तने वय 28 वर्ष राहणार असुलाजवळ बाजार तालुका औंढा जिल्हा हिंगोली. नमूद आरोपींच्या ताब्यातून मिळालेल्या मुद्देमाल खालील प्रमाणे. सदर आरोपींची पंचासमक्ष अंगत झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून 1 नग बेकायदेशीर गावठी बनावटीचं पिस्तूल, 5 नग जिवंत काडतूस, 1 मोटरसायकल हिरो होंडा क्रमांक MH199450 आणि 2 नग मोबाईल फोन असा एकूण 69,000 रुपये किमतीचा अंदाजित किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. विनापरवाना बेकायदेशीर दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने अग्निशस्त्र व जिवंत काडतूस स्वतःच्या कब्जात बाळगल्या प्रकरणी सदर आरोपी विरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर 59/26 शस्त्र अधिनियम कलम 3/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची उत्कृष्ट कामगिरी पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलक व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक महेश टाक, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे, पोलीस अंमलदार किरण पारधी, प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वलटे, पोलीस हवालदार विष्णू बिराडे, दीपक माळी, रवींद्र पाटील, विलेश सोनवणे आणि पोलीस अंमलदार रावसाहेब पाटील सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पडली आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड, चोपडा, जळगाव.